येस येस येस. बॉलरचं नाव काय? आणि पहिलं षटक घेऊन विजय 11 कडून राहुल. दादू लवडे मी नाव सांगू तुला कशाला बोलवलंय ते? तुला कशाला बोलले रे 12 वाजता? खूप उत्कृष्ट असा गोलंदाज आहे राहुल. पाहूया त्याचा सामना कसा करतायत ते सँडी. कृष्णा सातपुतीचे फॅन आहेत ते. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत सँडी. सँडी आणि अमित. चला सामन्याला सुरुवात होते आणि हा पहिला चेंडू. आणि पंचांच्या उजव्या साईडनी मारा करतायत राहुल. सँडी आला पहिलाच बॉल आणि हा उत्तुंग असा उडवला चेंडू. पाहूया किती रन मिळत आहेत आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग विजय 11 कडून. पाहूया किती रन घेत आहेत. आणि मला वाटते डावा संघाचे अंपायर 3 रन. आणि उत्कृष्ट अशी सुरुवात म्हणावी लागेल सँडी 11 संघाकडून. आणि आता स्ट्राईकला आहेत ते अमित. हिटर फलंदाज म्हणून मानला जातोय तो कासावेला गोल्डचा. पाहू आपल्या संघासाठी किती षटकारांची चौकारांची आतिषबाजी करतोय. त्याच्या नावावर खूप असे अर्धशतक शतक आहेत. आणि आता बघू आपल्या संघासाठी किती योगदान देतो. अरे उत्कृष्ट असा चेंडू राहुल याचा. अमितला काही समजला नाही आहे चेंडू. चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या आहे तिथे स्थिर 3 रन. पुन्हा एकदा अमित. राहुल मारा करतोय पंचांच्या उजव्या साईडनी. अमित याला आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते अमित याला. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विजय 11 संघाकडून. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेत ते सँडी. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर रचतायत. आणि फुलटा चेंडू पण त्याचा फायदा घेता आला नाहीये आणि हा निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या आहे तिथे स्थिर 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सँडी. हो खूपच उत्कृष्ट चेंडू. सँडी याला काय चेंडू समजला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती विजय 11 संघाकडून राहुल याची. पुन्हा एकदा राहुल सँडी याला. ओ हा पण बॉल काही समजला नाहीये आणि षटक संपतंय. आणि एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते बिनबाद 4. चांगली गोलंदाजी केली आहे राहुलने. आणि हे पॉवर प्लेचं षटक होतं हाणामारीचं षटक होतं पण त्यामध्ये जास्त रन दिले नाही आहेत राहुलने. चांगली गोलंदाजी केली आहे. सँडी 11 संघाला जर पकड मजबूत करायची आहे तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सुरुवात तर चांगली झाली होती पण नंतर काय कमबॅक केलंय राहुलने.
आणि आता बॉलिंग साठी विजय यांचे स्वतः कॅप्टन आलेले आहेत. विजय चला चला सामन्याला सुरुवात करा. वीस मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायचे आहेत. आणि आता अमित आणि मारा करतील ते विजय. आणि हा मारलेला चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत. मला वाटतं एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल अमित याला. काय मोठे फटके पाहायला मिळत नाही आहेत सँडी इलेव्हन संघाकडून. त्यांच्याकडे क्षमता आहे चौकार आणि षटकार मारण्याची, पण आपण त्यांनी लक्षात घेतलं 4 ओव्हरचा सामना आहे. पुन्हा एकदा सँडी आणि हा मारलेला चेंडू. मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल इथे सुद्धा. आणि अशा तऱ्हेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 6. दुसरं षटक चालू आहे आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती विजयांची. आणि आता पुन्हा एकदा हिटर बल्लेबाज अमित स्ट्राईक वरती. आणि खूप असे फॅन आलेले आहेत अमितचे. अरे आपण बॉल काय अमितला समजला नाहीये. अमित साठी बक्षीस आहे. अमित साठी तर 3 बॉल 3 षटकार मारले. 3 बॉल मध्ये तर 3 षटकार मारले अमितने. तर योगेश कडून 501 रुपयाचं बक्षीस आहे. 1 रुपया पण दिला जाईल. पाहूया सगळ्यांचं लक्ष लागलं अमितकडे. पण आता स्ट्राईकला ते सँडी आणि सँडीने हा टोलवलेला चेंडू. मला वाटतं बघूया किती धाव घेत आहेत. पण 2 धावा तर आरामात कंप्लीट केल्यात. काय मी कॉमेंट्री आहे. मी मंडळाचा माणूस आहे. तुमचं काही येणं नाही. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9. आता स्ट्राईकला ते सँडी मारा आणि आस्तुंग असा उडवलेला चेंडू. पाहूया झेल होतोय का. पण झेल झाला आणि फलंदाज बाद. सँडीला परतावं लागेल. काही गोलंदाजी पाहायला मिळते ती विजय इलेव्हन संघाकडून विजयांची. पाहूया सँडी याची जागा घेण्यासाठी कोण जातोय मैदानात. आणि सँडी यांची जागा घ्यायला गेलेत ते नंदन. हा हे पण खूप चांगले असे हिटर बल्लेबाज आहेत. दुसरं षटक चालू आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल सँडी इलेव्हन संघाला. आणि विजय इलेव्हन पंचांच्या उजव्या साईडने मारा करतायत नंदन याला. आणि हा चांगला टोलवलेला चेंडू. पाहूया किती धावा होत आहेत. वाटते 2 धावा तर आरामात कंप्लीट केले आहेत. आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते इथे. याचा पुढील सामना सीबीजी 11 वर्सेस सीबी 11 बेला 11. दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. पहिली इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनशी यायचंय. आपल्याला नाणेफेक करून घ्यायची आहे. याची नोंद घ्या. आणि आता 3रं षटक
घेऊन येतो आशिष आणि स्ट्राईकला येतो अमित. 11. अमितला आता चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पाहूया. बॉलर आशिष आहे. आणि बॉलिंग साठी आशिष. आणि हा पहिलाच गचाळ चेंडू आणि एक धावसंख्येत भर पडते. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 12. अमित लक्ष द्यायचं, 3 षटकार मारले तर 500 रुपये. लगातार 3 षटकार. ओ आणि हे जीवदान दिलंय. अरे यार, अशा रीतीने धावबाद होतोय तो अमित. फलंदाज मध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि दुसरा धक्का लागतोय तो सँडी इलेव्हन संघाला अमितच्या स्वरूपात. आणि आता अमितची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय तो ऋतिक पांडे. ऋतिककडे सुद्धा क्षमता आहे चौकार आणि षटकार मारण्याची. पाहूया आपल्या संघाला किती धावांचा डोंगर रचून देत आहेत. आणि आशिष खूप चांगली गोलंदाजी करतोय नंदन याला. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 13. आणि नॉन स्ट्राईकला तो ऋतिक पांडे. आशिष पुन्हा एकदा नंदन याला. आणि मला वाटतंय हा सुद्धा चेंडू वाईट आहे. थोडी खराब गोलंदाजी पाहायला मिळते ते विजय लावून संघाकडून आशिषाची. आणि एकच बॉल झालाय. आणि असा चांगला असा मारलेला चेंडू नंदन याने. पाहूया किती धावा मिळत आहेत. पण एका धावावरती समाधान मानावं लागेल. आणि आता स्ट्राईकला गेलेत ते ऋतिककडे सुद्धा चांगली क्षमता आहे चौकार आणि षटकार मारण्याची. पाहूया आपल्या संघाला किती धावांचा डोंगर रचून देत आहेत. आणि खूप चांगला असा टोलला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. पण 2 धावावरती समाधान मानावं लागेल. खूप उत्कृष्ट असा मारलेला चेंडू ऋतिक याने. आणि पुन्हा एकदा आशिष. पाहूया. आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली 16. तिसरं षटक चालू आहे. आणि उत्कृष्ट असा मारलेला चेंडू. पण झेलबाद होतोय. काय झेल पकडलाय अनिल याने. आणि ऋतिक याची खेळी संपुष्टात. पाहूया ऋतिकची जागा घेण्यासाठी कोण येतोय मैदानात. मायकल. चेंडू किती झाले. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला. मायकल. आणि आता ऋतिकची जागा घेण्यासाठी गेलेत ते मायकल. आणि या षटकातील शेवटचा चेंडू आशिष याचा. सामना करतील मायकल. पाहूया. आणि चांगला असा टोलला चेंडू मायकल यांनी. पण चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणि हा खणखणीत असा चौकार पाहायला मिळतो तो मायकल याच्या बॅट मधून. मला वाटतंय हा पहिला चौकार आला असेल.
ऋतिक पांडे कृपया तुम्ही आतमध्ये बसायचं आहे, ग्राउंड मध्ये कोणी उभं नाही राहायचं. आणि धावसंख्या झाली ती 20. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 20. 3 बाद 20, सॉरी 21 झालेत, माफ करा. आणि आता शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक घेऊन येत आहे ते दीपक. आणि शेवटच्या षटकात पाहूया आपल्याला किती चौकार आणि षटकार पाहायला मिळत आहेत ते. आणि पंचांच्या डाव्या साईडने मारा करतायत नंदन याला दीपक. पाहूया पहिला चेंडू. आणि आणि इथे गच्चावर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि ही एक चोरटी धाव मानावी लागेल. खराब क्षेत्ररक्षण, झेल सोडलाय तो नंदन याचा दुर्गेशने. विकेट होती पण एक्स्ट्रा रन सुद्धा आलाय. चांगली चोरटी धाव घेतले नंदन याने आणि एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते 22. पाहूया मायकल दीपक आणि गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दुर्गेश याचं. आणि उत्कृष्ट चेंडू डाला होता तो दीपक यांनी मायकलला आणि हा निर्धाव चेंडू होता. आणि मला वाटतं शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा बनवत आहेत सँडी 11 संघ. हो, आणि हा एक उत्कृष्ट चेंडू दीपक यांचा आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. जास्त काय चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. आणि धाव संख्या झाली ती 23. पुन्हा एकदा दीपक पंचाच्या डाव्यासाठी मारा करतायत नंदन याला. आणि हा टोलेला चेंडू पाहूया किती धावा घेत आहेत. मला वाटतं 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि धाव संख्या होते 25. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. शेवटचे 2 चेंडू आणि सामना करतील ते नंदन. आणि हा मला वाटते निर्धाव चेंडू आहे. बॅट्समॅनला काय चेंडू समजला नाही आहे आणि धाव संख्या आहे तिथे स्थिर. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकताय ते दीपक. आणि हा क्लीन बोल्ड. हॅलो, टॉसला बोलो ना, टॉसला. हा बोला ना. धाव संख्या झाले 25. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. सीबीसी 11 आणि बेला 11 यांचे योगेश कप्तान आलेले टॉस सोडवण्यासाठी. तेजस पोल यांनी नेक्स्ट मॅचचा टॉस सोडून घ्यावा. RK 11 आणि बेला 11 सॉरी सीबीजी 11 सॉरी. टॉस साठी वरती यावे. टॉस साठी दोन्ही कप्तानांनी वरती यावे. योगेश भाई आणि बेला 11 चे कप्तान. बेला 11 चे कप्तान वरती यावे, स्टेज वरती यावे. अजून इनिंग बाकी आहे. टॉस तर उडून घ्या. सँडी 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय
विजय इलेवन बॉल चेक करण्यासाठी यायचंय बॅट्समन. आणि 26 धावांचं आव्हान असेल ते विजय इलेव्हन संघाला. विजय इलेव्हन संघ कृपया आपले फलंदाज पाठवायचे मैदानात. मी सांगितलं मी चेक केलं सांग ना. देखो बराबर बॉल देख. टारगेट ज्यादा है 26 ही है. 24 बॉल 26 आपके हिसाब से खेलो. कितना टारगेट कमी है 26 है. आणि टॉस होतोय तो सीबीजे इलेव्हन आणि बेला इलेव्हन या दोन संघामध्ये. मग खाली घे ना टॉस. खाली घे ना टॉस. हा दा तेजस दा इथं अंधार पण येतो. अंधार येतो इथं. चालू घे. स्ट्राइकला बॅट्समन दुर्गेश. नॉन स्ट्राइक बॉलर कोण आहे. आणि सामन्याला सुरुवात होते आणि बॉलिंग साठी आहे तो मोईन आणि फलंदाज नाव सांगायचं आहे दुर्गेश आणि केतन. आणि स्ट्राईकला आहे तो दुर्गेश आणि हे पॉवर प्लेचं षटक हाताळतायत ते मोईन. सँडी इलेव्हन संघाकडून खूप उत्कृष्ट असा गोलंदाज आहे मोईन. पाहूया काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि हा पहिला चेंडू पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय तो दुर्गेश याला. आणि टार्गेट ठेवलंय सँडी इलेव्हन संघाने विजय इलेव्हन संघासाठी ते 16 रन. म्हणजे काहीच सोपं असं आव्हान आहे पण चांगलीशी गोलंदाजी आहे सँडी इलेव्हन संघाकडे. चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आणि मोहीन पहिला चेंडू दुर्गेशाला आणि हा टोलवलेला चेंडू दुर्गेशाने. पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा. पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलाय दुर्गेशाने. हॅलो पहिले वर आहे ना. पुन्हा एकदा सामोरला जाईल तो म्हणजे दुर्गेश. प्लेस केलेला आहे. एक 14 धाव. 2 चेंडू 5 धावा. स्ट्राइक वर केतन. बघूया आपल्या संघासाठी केतन किती धावा काढता इथून. जास्त वेळ घेताय तुम्ही.
चेंडू. वाईट बॉल नाही दिला, सफल झाला म्हणून वाईट. 3 चेंडू 5 धावा. बॉलर कोण आहे? तुर्की मोईन तुर्की. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केतन. आता मात्र टोला लगावला, षटकार. चार चेंडू 11 धावा झालेले आहे. 26 रनाचं टार्गेट आहे. येणाऱ्या 20 चेंडू मध्ये धावा पाहिजे त्या म्हणजे 15. पॉवर प्लेचा पुरेपूर यूज करून घेत आहेत ते म्हणजे केतन आणि दुर्गेश. पुन्हा एकदा पंचाने थांबवलेला आहे. मोहीन. पुन्हा एकदा केतन सामोरा जातो. बघूया. व्हाईट चेंडू. धाव संख्या पुरेसह असताना 12. 4 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा केतन. आता मात्र पुन्हा एकदा टोला लगावला तो म्हणजे षटकार. केतनच्या बॅट मधून दुसरा षटकार. 5 चेंडू 18 धावा. अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे ते म्हणजे 7. आणि सगळ्या टीमने नोंद घ्यावी की जो तुमच्या टीम मध्ये सबस्टिट्यूट फिल्डर आहे तो सर्कलच्या आतमध्ये असेल. जर बाहेर राहिला तर पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. धाव संख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. 7 धावांची गरज अजूनही विजय 11 टीमला. साईड चेंज केलेली आहे. बघू आपण काय होतंय. पुन्हा एकदा केतन. आता मात्र व्हाईट चेंडू. धाव फरकामध्ये वाढ 19. आता मात्र 6 रनांची गरज. गॅप मध्ये 4 धावांसाठी हा चौकार. एक ओव्हरची समाप्तीनंतर 23 धावा. केतनच्या बॅट मधून 2 षटकार. दुर्गाच्या बॅट मधून 1 चौकार, 2 व्हाईट, 1 सिंगल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जास्त वेळ घेताय तुम्ही. 3 धावा पाहिजे आहे विजय 11 ला पहिला सामना जिंकण्यासाठी. पवेलियन मधून तुम्ही बघू शकतात काहीतरी सांगत आहे त्याला आशिष. कान मंत्र देत आहे. जास्त वेळ घेताय तुम्ही. 18 चेंडू 3 धावाची गरज. सामना एकतर्फा होतोय असं वाटतंय. 3 धावा पाहिजे. दुर्गा स्ट्राईकला. बॉलर नेम प्रणव आहे. बॉलर नेम काय? काका. काका काका. बघू आपल्या टीम साठी काय करताय. 3 धावा वाचू शकता का काका? दुर्ग्या पहिला चेंडू सांभाळतोय. आलटी पलटीचा प्रयत्न. दुसरा चेंडू. काका पुन्हा एकदा दुर्गा समोर. फील्डिंग मध्ये परिवर्तन होत आहे.
2 रनाची आवश्यकता. बघूया काय होत आहे. सचिन पाटील तोच तो डेंजर बॅटिंग करतो इथं. पण चांगली बॉलिंग होती. नक्कीच त्यांचे शेवटच्या बॉलला एक कॅच सोडली होती. नक्कीच त्यांच्या याच्यामध्ये एक विकेट आला असता. केतन आंबेकर यांनी वैयक्तिक 17 रन कुठलेले आहेत.